ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होणारे, गरिबांच्या अडीअडचणीला धावून जाणारे मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत भक्ती यात्रा सुरू करण्यात आली आहे। यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात महिलांनी श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, शिर्डी, श्री दत्त मंदिर देवगड या ठिकाणी मोफत दर्शन घेतलं आहे। 14 मार्च रोजी मंचर येथील 900 महिलांनी या ठिकाणी दर्शन घेत देवदर्शनाचा आनंद लुटलाय। श्री क्षेत्र शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर महिला परतीच्या मार्गावरती निघाल्या आहेत। यावेळी धुळवडीचा सण असल्यामुळे दत्ता गांजाळे यांनी महिलांना देखील धुळवड साजरी करता यावी यासाठी घारगाव या ठिकाणी छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सुमारे 900 महिलांनी या ठिकाणी रंगांची उधळण करत धुळवड साजरी केली आहे। डीजेच्या तालावरती ठेका धरत आनंद साजरा करण्यात आला। आमचा सख्खा भाऊ आमच्यासाठी एवढं करणार नाही तेवढं माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी केलंय। दत्ता भाऊ हा आमचा भाऊच आहे, असे लोकप्रतिनिधी आम्हाला हवे आहेत, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्यात। कार्यक्रम झाल्यानंतर महिलांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। मी झुंबरके संकाळे मंचरवरून आलो। आता हा जो कार्यक्रम झाला याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था कशी होती? धुळवडीचा कार्यक्रम कसा होता? मंचरमधून आंबेगाव तालुका जिल्हा पुणे, दत्ताभाऊ गांजाळे सरपंच। आम्ही देवाला निघालो, पहिलं शिनाळ शिंगणापूर केलं, त्याच्यानंतर हे काय देवगड दत्त ठाणं केलं, त्याच्यानंतर शिर्डी साईबाबा केला। एकदम व्यवस्थित दर्शन झालं, जेवण बिवण चांगलं झालं। इथं कार्यक्रम लय मस्त चाललाय, एकदम मजा केली। काय काय कार्यक्रम होते झाले? धुलीवंदनाचा कार्यक्रम होता होळीचा। कशा पद्धतीने एन्जॉय केला तुम्ही, काय सांगा? लय छान छान एकदम मस्त मस्त एकदम डान्स केला आम्ही। नाव सांगा, कुठून आले? माझं नाव पूजा स्वप्नील खानदेशे, मी मंचरमधून आले। आज ही काय यात्रा होती? आज भक्ती यात्रेचा तिसरा टप्पा होता, कशा पद्धतीने आलात? काय काय सुविधा होत्या त्याबद्दल काय सांगा? गाडीने आम्हाला पार घरापासून गाडी होती आणि सुविधा पण सगळ्या वेळेवरती, जेवण पाण्याची सोय वगैरे सगळं व्यवस्थित होतं। सर्व व्यवस्थित होतं। मग आता संध्याकाळी आता तुम्ही या ठिकाणी जेवणाच्या वेळ आलात, जेवण कसं होतं आणि आल्यानंतर काय कार्यक्रम केले तुम्ही? जेवण एकदम व्यवस्थित होतं आणि आल्यानंतर धुळवडीचा कार्यक्रम झाला या ठिकाणी। महिलांनी कशा पद्धतीने त्याचा आनंद घेतला, काय सांगा? काय काय केलं महिलांनी? महिलांनी रंग खेळले, गाण्यावरती नाचले, सगळा आनंदच घेतला। या ठिकाणी आल्यानंतर आल्यानंतर दत्ताभाऊने हा जो कार्यक्रम आयोजित केला, दत्ताभाऊबद्दल काय भावना व्यक्त करशाल, काय सांगा? दत्ताभाऊ म्हणजे आधीपासूनच ओळखीचे आहेत आणि ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत। त्यांच्या पुढे राजकीय वाटचालीसाठी काय सांगा? ते पुढं खूप मोठे होतील पुढच्या। आणि या ठिकाणी आल्यानंतर कार्यक्रम कसा होता त्याबद्दल थोडं सांगा। माझं नाव उर्मिला जयप्रकाश थोरात, मी मंचर पाटीलवाड्यामधून आले। कार्यक्रम एकदम सुंदर झाला, यात्रा पण खूप छान झाली, दर्शन छान झालं, जेवण पण मस्त होतं, भाऊंचं नियोजन चांगलं आहे आणि आमच्या मनात भाऊच आहे। आता इथं आल्यानंतर काय काय कार्यक्रम होतं, महिलांनी कशा पद्धतीने रंगपंचमीचा आनंद घेतला त्याबद्दल काय सांगा? महिलांना जे घरात एन्जॉय नाही करता येत ते इथं भाऊंबरोबर येऊन महिलांना मस्त एन्जॉय करता येईल। इथं आल्यानंतर काय केलं? इथं आल्यानंतर आम्ही धुलवड खेळलो, जेवण केलं, मस्त डान्स केला, मनसोक्त छान वाटलं। भाऊला काय आशीर्वाद काय द्या? भाऊंना आशीर्वाद, आमच्या मनात भाऊच आहेत याचा अर्थ भाऊंना तो आशीर्वादच आहे आमचा। स्वप्नील जाधव, सी24 तास, आंबेगाव।